फडणवीसांना दिल्लीत ढकलणारा कोण? गेल्या काही दिवसांपासून कसलंही औचित्य नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याची अशा सारख्या वावड्या उठल्या जातात. हे सगळं ठरवून तर होत नाहीये ना? राज्यातून फडणवीसांना बाजूला करून कोणाला आपला उल्लू सरळ करायचा तर कोणाला राज्याची सूत्र आपल्या हाती घ्यायची घाई झाली आणि कोणाला राज्यातून आपला प्रतिस्पर्धी संपवायचा असा प्रश्न निर्माण होतो. बऱ्या बातम्यामधून येतच असतात. आता तर मुख्यमंत्री महोदयांच्या धर्मपत्नी अमृता फडणवीस देखील या वावड्यामुळे वैतागल्यात की काय? त्यांनीही काल परवा स्पष्ट करून टाकलं की फडणवीसांची देशापेक्षा राज्याला अधिक गरज आहे. ते राज्यात राहतील. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने या वावड्यांवर स्पष्टीकरण द्यावं इतकं सोपं गांभीर्य समोर आलंय. बरं, खुद्द फडणवीस दिल्लीला जायला उत्सुक नसताना त्यांना राज्यातून दिल्लीत ढकलतंय कोण? असाही प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळून नंतर उपमुख्यमंत्रीपद पदरी पडलेल्या अतृप्त नेत्यालाच फडणवीसांनी दिल्लीत पाठवण्याची घाई झाली नसावी असाही प्रश्न विचारला जातोय. फडणवीसांना दिल्लीत बोलावलं आणि राज्याची सूत्रं माझ्याकडे द्या असं महाराष्ट्रातून दिल्लीत जोरदार लॉबिंग होत असल्याचं चर्चा सध्या विविध माध्यमातून ऐकायला येतात. हे जर खरं असेल तर फडणवीसांसाठी ही धोक्याची सूचना म्हणावी लागेल. असा इशारावर अंदाज राजकीय वर्तुळांवर वर्तवण्यात येतोय. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या खटल्यात जसं बरंच काही घडतंय तसंच महाराष्ट्राच्या राज्यातही पडद्यामागे बरंच काही घडतंय. 2022 मध्ये ज्या एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांनी आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने खांद्यावर घेऊन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं, तेच शिंदे आता फडणवीसांच्या राजकीय अस्तित्वाला थेट आव्हान देऊ लागलेत असं राजकीय विश्लेषक म्हणतात. दिल्लीत भाजप श्रेष्ठींनी शिंदेंचा थेट ॲक्सेस हीच फडणवीसांसाठी मोठे डोकेदुखी ठरते. हाच अधूनमधून महायुतीची राजकीय कुरघोडी सुरूच असतात. सर्वोच्च न्यायालय, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरून सुरू असलेल्या सुनावणीत शिंदे गट कायदेशीर कचाट्यात सापडलेला असताना भाजप छावणीतून विशेषतः फडणवीस यांच्या गटाकडून पाठराखा करण्यासाठी कोणतीही प्रतिक्रिया न येणं बरंच काही सांगून जाते. वरवरणी करणं महायुतीचंच एक दाखवलं जातं असलं तरी सर्वोच्च न्यायालय शिंदे गट अडचणीत आलेला असताना फडणवीस आणि त्यांचा गट सुखावला असल्याचं राजकीय जाणकारांचं मत. 2022 ते 2026 या 4 वर्षात फडणवीसांचंच शिंदेबाबतचं मत कसं बदललं गेलं? दिल्लीतील बदललेली समीकरणं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या मौन आनंदामागची खरी कारणं कोणती आहेत हे जाणून घेतलं तर आता सध्या राज्यात काय सुरू आहे याचा अंदाज येऊन जातो. जून 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ती महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं वर्चस्व आणणारी एक हुकमी संधी होती. सुरुवातीला फडणवीस यांना असं वाटलं की शिंदे हे भाजपच्या इशाऱ्यावर चालणारे आणि नागपूर ते मुंबईच्या चौकटीत राहणारे बंडखोर नेते ठरतील. त्यांचा रिमोट कंट्रोल स्वतः फडणवीसांच्या हातात असेल. परंतु गेल्या 4 वर्षात पुलाखालून बरंच काही पाणी वाहून गेलं. एकनाथ शिंदेंनी स्वतःची एक स्वतंत्र राजकीय प्रतिमा तयार केली. बंडखोरीनंतर ते एक अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते म्हणून परिचित झाले. शिंदे केवळ ठाण्याचे किंवा शिवसेनेचे नेते राहिले नाही, त्याने संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचे नेटवर्क निर्माण केलंय. देशात एनडीएचा घटक पक्ष म्हणून त्यांनी अत्यंत कमी कालावधीत आपलं स्थान निर्माण केले. राज्यात गणित नायकांना भाजपच्या मंत्र्यांवर मात करत त्यांनी सरकारी योजना आणि निर्णयाचे श्रेय स्वतःकडे घेण्यास सुरुवात केली. यामुळे भाजपच्या अंतर्गत गोट्यास अव्यवस्था वाढली. फडणवीसांचं शिंदेबाबतचं मत पूर्णपणे बदलण्यास मुख्य कारण म्हणजे शिंदेंची ही वाढलेली राजकीय महत्त्वाकांक्षा, जी आता भाजपच्या ही आणि विशेषतः फडणवीसच्या स्वतःच्या नेतृत्वाला थेट आव्हान देणारी ठरते. महाराष्ट्रात भाजपच्या गेल्या दशकाभराहून अधिक काळ देवेंद्र फडणवीस हे वन विंडो क्लिनर्स होते. दिल्लीत हायकमांडशी संवाद साधायचा असेल तर तो फडणवीसांच्या माध्यमातूनच व्हावा असा अलिखित नियम होता. परंतु एकनाथ शिंदे हा नियम मोडीत काढला. मुख्यमंत्रीपदाचा वापर करून आणि थेट राजकीय तडजोडी करत शिंदेंनी दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी स्वतःचा थेट ॲक्सेस निर्माण केला. आता मित्रमंडळ विस्तार असो, जागा वाटप असो किंवा राज्यातील मोठे धोरणात्मक निर्णय, शिंदे थेट दिल्लीशी संवाद साधतात. हा वाढलेला ॲक्सेस फडणवीसांची राज्यातील राजकीय वजन कमी करणारा ठरलाय. जेव्हा तुमचा मित्र पक्षाचा नेता तुमच्याच वरिष्ठांच्या इतक्या जवळ जातो की तुम्हाला डावलून निर्णय होऊ शकतो, तेव्हा तिथूनच खऱ्या संघर्षाची ठिणगी पडते. फडणवीसांना सध्या याच गोष्टीची सर्वात मोठी चिंता आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी. ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाला कायदेशीर कोंडीत पाडले. निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा होता. आमदार आणि खासदारांचे बहुमत म्हणजे मूळ पक्ष नव्हे. अशा मुद्द्यांवर न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. या संपूर्ण सुनावणीवर देवेंद्र फडणवीस यांनी किंवा भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने अधिकृतपणे कोणतीही भाष्य केलेली नाही. हे मौन अत्यंत सूचक आहे. राजकारणात अनेकदा मौन हे संमतीचं लक्षण नसतं आणि किंवा तो रणनीतीचा भाग असतो. शिंदे गट कायदेशीर पेचात अडकल्याने भाजपचं सरकार धोक्यात येईल अशी भीती फडणवीसांना अजिबात नाही. कारण सभागृहात भाजपचं स्वतःचं संख्याबळ मोठं आहे. शिवाय अजित पवार गटही साथीला आहे. त्यामुळे सरन्यायालयीन निर्णयामुळे शिंदे गटाला झटका बसला तर त्याचा थेट फायदा भाजपला आपण वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी होऊ शकतं. हे ओळखूनच फडणवीसांनी आता विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं असावं. न्यायालय शिंदे गटाची बाजू कमकुवत होताना दिसत असताना भाजपचा फडणवीस समर्थक गटातून खुश का आहे, यामागे सुद्धा काही ठोस राजकीय गणित आहे. जर शिंदे गटाचे कायदेशीर स्थान कमकुवत झाले आणि किंवा त्यांचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले तर महायुतीमधील शिंदेची बार्गेनिंग संपून जाईल. परिणामी भविष्यातील जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर भाजपच्या आणि पर्यायाने फडणवीसांची पूर्ण पकड येईल. शिंदेच्या वाढत्या ताकदीमुळे भाजपमधील फडणवीस विरोधकांना बळ मिळत होतं. शिंदे बॅकफूटवर गेल्यास फडणवीस हेच पुन्हा एकदा महाराष्ट्राचे निर्वावध नेते समोर येतील. बंडखोरीमुळे शिवसेनेच्या मतदारांमध्ये जो संभ्रम आहे त्याचा थेट फायदा भाजपला स्वतःची वोट बँक मजबूत करण्यासाठी करून घ्यायचा आहे. एकनाथ शिंदेंनी नुकतेच ठाकरे गटाचे 6 खासदार आपल्या पक्षात सामील करून घेऊन आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. पण जर सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर किंवा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर कठोर भूमिका घेतली तर शिंदेंच्या या वाढत्या वर्चस्वाला मोठा धोका पोहोचेल आणि त्यांचा राजकीय लाभ भाजपालाच होईल अशी थोरी मांडली जाते. फडणवीस हे अत्यंत चतुर राजकीय आहेत. त्यांना हे नीट ठाऊक आहे की शिंदेंना थेट अंगावर घेणं राजकीयदृष्ट्या परवडणार नाही. म्हणूनच जे काम स्वतःहून करता येत नाही ते जर इतरांच्या माध्यमातून होत असेल तर त्याचा अडथळा न आणणं, शांत राहणं ही सर्वात मोठी मसूदगिरी आहे. यामुळेच फडणवीसांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत बाबत शिंदे कोणतीही पाठराखण केली जात नाही. मधील एकनाथ शिंदे हे भाजपच्या सुईचे होते तर 2026 एकनाथ शिंदे हे भाजपच्या जागेवर डल्ला मारून पाहणारे एक मोठे आव्हान बनले. दिल्लीच्या बळावर फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिंदेंना आता सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर लढाई स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवावं लागणार आहे. या लढाईत शिंदे जेवढं जास्त दमतील आणि अडचणीत येतील तेवढाच देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील मार्ग अधिक सुकर होईल. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ही केवळ शिवसेनेच्या 2 गटांमध्ये लढाई राहिली नसून ती महायुतीच्या अंतर्गत आणि असलेल्या वर्चस्वाच्या लढाईचा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरत. या विषयाबाबत तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.